नमस्कार. 401 अध्ययनार्थी व त्याचा विकास यामधील अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक आपण पाहणार आहोत. पहिला घटक आहे अनुवंश म्हणजे हेरिडिटी. वंश परंपरेने आजोबा आजी व आई वडिलांचे गुण अंशतः मुलात उतरणे म्हणजे अनुवंशिकता होय. आई वडिलांकडून 1/2 जैविक वारसा, आजी आजोबा यांच्याकडून 1/4 आणि पणजोबा पणजी व इतर नातेवाईकांकडून 1/4. अनुवंशिकता दोन प्रकारची: वैयक्तिक, जैविक किंवा जीवशास्त्रीय. अनुवंशिकता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गुणांचे संक्रमण. सामाजिक अनुवंशिकता ज्या समाजात राहतात त्या समाजाच्या संस्कृतीचा परिणाम आचारविचारांवर पडतो, याला सामाजिक अनुवंशिकता म्हणतात. संपादित शिक्षित गोष्टी अनुवंशिकतेत बसत नाही. अनुवंश कळला तर कोणत्या गुणांचा विकास करायचा ते कळेल. आता पाहूया परिसर. बालकाची वाढ व विकास बरोबर अनुवंश अधिक परिसर अधिक P2 P3 अधिक P4 म्हणजेच परिसर. परिसर म्हणजे व्यक्तीला प्राप्त झालेले सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक वातावरण होय. वातावरणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: नैसर्गिक वातावरण, सामाजिक वातावरण, वैयक्तिक वातावरण. नैसर्गिक वातावरणात भौगोलिक प्रदेश, सामाजिक वातावरणात समाज, शाळा, वैयक्तिक वातावरण विशिष्ट व्यक्तींची संगत. मॅकआयव्हर व पेज यांनी काय सांगितलेलं आहे? जीवनातील प्रत्येक घटना दोन्हींचा परिणाम होय. यात एक परिणामासाठी तेवढाच आवश्यक आहे जेवढा दुसरा आहे. यापैकी एकही हटविता येत नाही. वुडवर्थ व मार्क्विस यांचं पण वातावरणाबद्दल काय मत आहे ते जाणून घेऊया. अनुवंश व वातावरण यांचा संबंध बेरजेप्रमाणे नसून गुणाकाराप्रमाणे आहे. व्यक्ती बरोबर अनुवंश अधिक वातावरण नाही तर अनुवंश व वातावरण यांचा गुणाकार सांगितलेला आहे. वुडवर्थ व मार्क्विस यांनी. वातावरणामध्ये घर, कुटुंब, समाज, शाळा, प्रसारमाध्यमे इत्यादी. आता पाहूया आपण अध्ययनावर आणखी कोणकोणते परिणाम करणारे काही मानसिक घटक आहेत ते. पहिलं घटक आहे संवेदना, सेन्सेशन. बाह्य उद्दीपकांसंबंधी ही प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना होय. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. डोळा दृष्टीज्ञान, कान श्रवणज्ञान, 3 नाक गंधज्ञान, जिव्हा रसज्ञान, 5 त्वचा स्पर्शज्ञान. संवेदनेचे काही प्रकार आहेत इथे: दृक संवेदना, श्राव्य संवेदना, गंध संवेदना, स्पर्श संवेदना, रस संवेदना, उदरस्थ संवेदना, तोल संवेदना, दिग अवधी ज्ञान संवेदना आणि शुद्ध संवेदना. डोळा 83% ज्ञानप्राप्ती, कान 11% ज्ञानप्राप्ती, नाक 3.5% ज्ञानप्राप्ती, त्वचा 1.5% ज्ञानप्राप्ती आणि जिभेपासून आपल्याला 1% एवढीच ज्ञानप्राप्ती होते. अवबोधन, अवबोध. अर्थपूर्ण संवेदना म्हणजेच अवबोध होय. अवबोध बरोबर संवेदना अधिक अर्थ. ज्या मानसिक प्रक्रियेमुळे एखादी वस्तू किंवा वस्तुस्थिती यांचे संवेदनाद्वारे तत्कालीन आकलन होते तिला अवबोध असे म्हणतात. संवेदना बरोबर मन निष्क्रिय गुणिले अवबोध मन निष्क्रिय. हे दिलेलं आहे, गुणाकार दिलेला आहे. संवेदना व मन निष्क्रिय आणि अवबोध व मन क्रियाशील. अवबोधातील दोष: इंद्रियभ्रम किंवा चित्तभ्रम. संबोध विविध अवबोधनाचे केलेले सामान्यीकरण म्हणजे संबोध होय. ही अवबोधनाच्या पुढची पायरी आहे. संबोध किंवा संकल्पनांचे प्रकार: व्यक्तिविशिष्ट संबोध आई, पालक, मालक. वर्गविशिष्ट संबोध प्राणी, पक्षी, मानव. गुणधर्म विशिष्ट संबोध शूर, प्रेमळ, चांगला. संबंधदर्शक संबोध लहान, मोठा, दूर. कालवाचक आज, उद्या, दिवस. संख्यावाचक संबोध 10,000, 10,000, लाख. प्रतिमा इमॅजरी. उद्दीपकांचा संबंधित ज्ञानेंद्रियांवर परिणाम होत नसताना पूर्वानुभवांचे पुनरुज्जीवन जेव्हा मनात येते तेव्हा त्याला प्रतिमा किंवा मानस प्रतिमा असे म्हणतात. प्रतिमासृष्टी बरोबर निरनिराळ्या प्रतिमा. प्रतिमांचे स्वरूप आहे: दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा, गंध प्रतिमा, स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा, रस प्रतिमा.
कल्पना. कल्पना म्हणजे पूर्वानुभवाचे स्मरण होय. कल्पना ही एक शक्ती असून तिच्याद्वारा आपण आपल्या प्रतिमांचा नव्या प्रकाराने उपयोग करतो. कल्पना ही आपणाला आपल्या पूर्व अनुभवांना अशा नव्या वस्तू निर्माण करण्यास मदत करते ज्या आपण यापूर्वी कधीच पाहिलेल्या नसतात. हे कोणी सांगितलेलं आहे? रायबर्न यांनी सांगितलेलं आहे. प्रतिमांची जुळवणी करून नवीन मानसिक चित्र तयार करणाऱ्या मनोव्यापाराला कल्पना असे म्हणतात. कल्पनांचे वर्गीकरण: पुनरुत्पादन, रचनात्मक, सृजनात्मक, अनुकरणात्मक, व्यावहारिक, सौंदर्यनिष्ठ, अनिर्बंध, स्वैर. जीवनात अनुभवांची समृद्धता असल्याशिवाय कल्पना करता येत नाही. त्यानंतर पाहूया आपण विचार, थिंकिंग. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय. हे नॉर्मन एम मन. अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार होय. जेम्स रॉस. समस्येचे विश्लेषण करून ती सोडविण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार. हे मोहसिन यांनी सांगितलेलं आहे. विचार प्रक्रियेतील घटक: समस्या, धडपड, पूर्वानुभवाचा उपयोग आणि प्रत्यक्ष कृती. ज्यावेळेस आपल्याला एखादी समस्या निर्माण होते त्यावेळेस आपण त्यावर धडपड करतो, पूर्वानुभवाचा उपयोग करून घेतो आणि मग त्यावर प्रत्यक्ष कृती करतो. म्हणजे एखादी समस्या झाली की आपण धडपड विचारानेच सुरू करतो. विचार प्रक्रियेचे स्तर 2 सांगितलेले आहेत: अबोधात्मक स्तर आणि संबोधनात्मक स्तर. विचारामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी पद्धती तर्क अनुमान करण्याच्या 2 पद्धती: उद्गामी व अवगामी पद्धत. आता पाहूया स्मरण. स्मरण म्हणजे धारणा. ही व्याख्या सांगितली आहे एडगेल आणि मॅकडुगलनी सांगितलेले गत अनुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. स्मरणाचे पण घटक आहेत: ग्रहण अथवा संस्कार. दुसरा घटक आहे धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. स्मरणाच्या पातळी आहेत: बोधात्मक पातळी, उपबोधात्मक पातळी, अबोधात्मक पातळी. स्मृतीचे पण 4 प्रकार आहेत: तात्कालिक स्मृती, दीर्घकालीन स्मृती, यांत्रिक स्मृती, जैव स्मरण. यांत्रिक स्मृतीमध्ये पाठांतर येतं. पाठांतराच्या 2 पद्धती आहेत: समग्र एकसंध पद्धती आणि समध्यंतर किंवा खंडित पद्धती. एकाग्रता, अवधानाचा अचूक रस्ता. आता विस्मरण पाहूया आपण. मन यांनी एक व्याख्या सांगितली आहे: कोणत्याही गोष्टीची आठवण स्मरण करण्याची विफलता म्हणजेच विस्मरण होय. इसवी सन 1885 मध्ये एबिंगहॉस, जर्मनी या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केले. त्याचे निष्कर्ष: जसा जसा काळ जातो तसे तसे विस्मरण अधिक होते. पहिल्या 20 मिनिटात 40%, एका दिवसात 66% व एका महिन्यात 79% विस्मरण होते. निरोधन: नवे जुने अनुभव स्मरणासाठी एकमेकांना विरोध करतात, यालाच निरोधन म्हणतात. निरोधनाचे 2 प्रकार आहेत: पुरोगामी निरोधन, प्रतिगामी निरोधन. स्मृतिभ्रंश: स्मृती नष्ट होण्याचे प्रकार: तात्पुरता स्मृतिभ्रंश, कालवर्तनीय स्मृतिभ्रंश, प्रगामी स्मृतिभ्रंश, सहज अथवा मूलभूत स्मृतिभ्रंश, अंशात्मक स्मृतिभ्रंश. अवधान: डमविल: इतर कोणत्याही वस्तूशिवाय केवळ एकाच वस्तूवर चेतना केंद्रित करणे म्हणजे अवधान होय. जाणीवेतील एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे अवधान होय. ही एक निवडपूर्वक प्रक्रिया आहे. अवधानाचे प्रकार: अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान, अभ्यस्त अवधान, सवयीचे अवधान. अभिरुची 9वा घटक आहे आवड. बी एन्झा: अभिरुची ही मानसिक संस्था असून आपले कार्य चालू ठेवून आपले अवधान बरोबर कायम ठेवते. अवधान कार्य प्रवृत्त करणारा मानसिक घटक म्हणजेच अभिरुची होय. अवधान बरोबर क्रियाशील अभिरुची तर अभिरुची बरोबर झाकलेले अवधान. आता पाहूया प्रेरणा. बाह्य व आंतरिक अभिप्रेरण. वर्तनाला योग्य दिशा देणे म्हणजेच प्रेरणा होय. प्रेरणेचे इथं प्रकार सांगितलेले आहेत: शारीरिक प्रेरणा, व्यक्तिगत प्रेरणा, सामाजिक प्रेरणामध्ये 2 आहेत: सहवास विषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. आता आंतरिक प्रेरणा म्हणजे दीर्घ स्वरूपाची ही एक प्रेरणा असते. बाह्य प्रेरणा ही टिकाऊ स्वरूपाची नसते. अब्राहम मॉस्लो यांनी गरजांचे किंवा प्रेरणांचे वर्गीकरण केले आहे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी शारीरिक गरजा तर सर्वात वरचा टप्पा आत्मप्रचितीचा आहे. बाह्य प्रेरणा म्हणजेच प्रलोभन होय. पुढचा मुद्दा आहे बुद्धिमत्ता.
टर्मन यांनी व्याख्या सांगितलेली आहे. अमूर्त गोष्टीबद्दल विचार करण्याची क्षमता. ॲडम्स उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमापनाची शास्त्रशुद्ध स्वरूपात 1904 फ्रान्समध्ये सुरुवात झालेली आहे. आल्फ्रेड बिने व डॉक्टर सायमन यांनी इसवी सन 1905 मध्ये 30 प्रश्नांची प्रश्नावली, इसवी सन 1908 साली त्यामध्ये 33 प्रश्नांची भर व इसवी सन 1911 अंतिम 54 प्रश्नांची प्रश्नावली तयार केलेली आहे. आल्फ्रेड बिने व डॉक्टर सायमन यांनी. मानसिक वयाचा शोध आल्फ्रेड बिने यानेच लावलेला आहे. IQ ही संकल्पना टर्मनची आहे. विल्यम स्टर्नचे समीकरण आहे एक, मानसिक वय भागिले शारीरिक वय. स्टॅनफोर्ड बिने या समीकरणास 100 गुणावे असे संबोधित केले. वरचे जे समीकरण आहे त्याला 100 गुणावे असे स्टॅनफोर्ड बिने सांगितलेले आहे. पुढे आहे बुद्धिमापन कसोट्या. बुद्धिमापन कसोट्या. व्यक्तिगत कसोट्या, सामूहिक कसोट्या. व्यक्तिगत कसोट्यामध्ये शाब्दिक, अशाब्दिक आणि कृतीयुक्त कसोट्या. सामूहिक कसोट्यामध्ये फक्त शाब्दिक व अशाब्दिक. डॉक्टर कामत यांची भारतीय मुलांसाठीची शाब्दिक कसोटी हिंदी मुलांचे बुद्धिमापन या नावाने प्रसिद्ध आहे. डॉक्टर भाटिया यांची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे. अशाब्दिक कसोट्या पेपर पेन्सिल कसोट्या. बुद्धिमापनाच्या उपपत्ती. स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत. सामान्य घटक व विशिष्ट घटक असे 2 घटक त्यांनी सांगितलेले आहेत. थॉम्सन यांची उपपत्ती. प्रत्येक विशिष्ट घटकाबरोबर सामान्य घटक असतो. थॉर्नडाईकची बहुघटक उपपत्तीमध्ये 4 घटक त्यांनी सांगितलेले आहेत. वाक्यपूर्तता, गणिती युक्तिवाद, शब्दसंपत्ती, दिशानुगमन. थर्स्टन यांचा अनेक घटक सिद्धांत 7 घटक सांगितले आहे. यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे म्हटले जाते. बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत आधुनिक संबोध. इसवी सन 1958 मध्ये गिलफोर्ड यांनी 3 फेसेस ऑफ इंटेलेंट या प्रबंधामध्ये 120 घटकांची उपपत्ती संरचनेच्या स्वरूपात मांडली. 121वा घटक आहे सर्जनशीलता. भावनिक बुद्धिमत्ता अथवा भावांक व्याख्या. जॉन नायर. स्वतः व उत्तरांच्या भावनांची देखरेख, नियंत्रण व संतुलन करणे. विचार व कृतीसाठी भावनांचा योग्य उपयोग करणे याचा संबंध भावनिक बुद्धिमत्तेशी आहे. भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू. व्यक्तिगत क्षमता, सामाजिक क्षमता. व्यक्तिगत क्षमतेमध्ये आत्मभाव, नियंत्रण, अभिप्रेरण आणि सामाजिक क्षमतेमध्ये सहवेदना व सामाजिक कौशल्य. आता प्रश्न पाहूया आपण यावर आधारित. आपल्या कानामागील रिकीबीची हाडे आणि लहान मेंदूमुळे कोणती संवेदना निर्माण होते? तर तोल संवेदना. आपल्या वाहनासमोर अचानक मूल येते, त्याला वाचवण्यासाठी आपण कचकन ब्रेक दाबतो, त्यावेळी आपल्या पोटात भीतीने गोळा उठतो. तो उदरस्थ या संवेदनेमुळे. उदर म्हणजे पोट. कवायत संचालनाच्या वेळी मुले योग्य हालचाल अचूक वेळी करतात, ते दिग अवधी ज्ञान संवेदनेमुळे. शिक्षकांनी दाखवलेले गुलाबाचे फूल आठवते, ती दृक प्रतिमा होय. पक्षी आकाशात उडतात, मानव जमिनीवर थांबतात, यावरून मानव आकाशात उंच भरारी घेतात, अशी नवीन प्रतिमा म्हणजेच कल्पना होय. हातात पट्टी मिळाली की मुले छाती काढून चालत शिवाजी महाराज बनतात, ते त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे. पूर्वानुभव मनपटलावर जसेच्या तसे येणे म्हणजेच पुनरुत्पादित कल्पना होय. मूलभूत सिद्धांत व उपयुक्तता यावर आधारित कल्पना व्यावहारिक असते. एखादी कथा, कादंबरी वाचताना त्यातील प्रसंग मनपटलावर जसेच्या तसे उमटतात, यास अनुकरणात्मक ही कल्पना कारणीभूत आहे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे विचार होय. आपल्या अनुभवांची ज्ञानात्मक बाजू म्हणजेच विचार, हे रॉस यांनी सांगितलेलं आहे. वर्गामध्ये शिक्षक सह्याद्री पर्वताचा विस्तार स्पष्ट करून सांगताना त्यावेळी झालेले ज्ञान म्हणजे संबोध. शिक्षकांनी लिहावयास सांगितलेला निबंध माझे घर विद्यार्थी संबोधात्मक विचार या विचार प्रक्रियाद्वारे लिहितात. ज्ञानेंद्रिय व वस्तू समोरासमोर असताना केला जाणारा विचार अबोधाच्या पातळीवर चालतो. घरातील PC
त्यानंतर मुंबईतील संगणक, न्यूयॉर्कमधील असे अनेक अनुभव घेतल्यानंतर समजते की सर्व संगणक एकाच प्रणालीने कार्य करतात, हे विचारांच्या उद्गामी या पद्धतीमुळे. सामान्याकडून विशिष्टाकडे विचार करण्याची अवगामी ही पद्धत होय. दोन घटना किंवा प्रसंगाचा काडीमात्र संबंध नसताना आपण त्यांच्यात कार्यकारणभाव निर्माण करतो, यालाच काकतालीय न्याय म्हणतात. समस्या ही विचारांची पहिली पायरी आहे. कोणतेही ज्ञान स्वतःचे व्हावे यासाठी स्मरणचे कार्य महत्त्वाचे असते. एखाद्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी आठवून सांगतो, त्यास मानसशास्त्रीय भाषेत प्रत्यावहन म्हणतात. राम दिलेल्या पर्यायातून प्रश्नाचे उत्तर अचूक ओळखतो, यास प्रत्याभिज्ञान म्हणतात. दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी पाढे म्हणून दाखवतो, ही यांत्रिक स्मृती होय. 5वीच्या वर्गातील विद्यार्थी 3चा पाढा पूर्ण वाचून पाठ करतात, ही पाठांतराची समग्र पद्धत होय. एखादी गोष्ट लगेच आठवली तर त्याला धारणा बोधावस्था पातळीवर आहे असे म्हणतात. स्मरण विस्मरण प्रक्रियेवर संशोधन करणारा एबिंगहॉस हा जर्मनी या देशाचा शास्त्रज्ञ होय. 20व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत मानसशास्त्राच्या अभ्यासावर रचनावादाचा प्रभाव होता. लेविनच्या मते क्षेत्र म्हणजे व्यक्ती जिथे वावरते तेथील परिस्थितीची वैशिष्ट्ये होत. अनुवंशाचे खरे वाहक रंगमणी होय. आता गरजांचे वर्गीकरण कोणी केले? मॉस्लो. हे तर माहिती आहे आपल्याला. प्रेरणा म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. एकाच चेतकास ठराविक प्रकारे प्रतिसाद देण्याची तरल अवस्था म्हणजे अवधान. सिनेमागृहामध्ये चित्रपट संपल्यावर राष्ट्रगीत चालू असताना डोअरकीपर त्याचे काम करत असतो, त्यावेळी त्याच्यामध्ये भावात्मक या क्षेत्राचा अभाव असतो. चित्रकार चित्र रेखाटताना इतका मशगूल होतो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. ते अभ्यस्त अवधानामुळे. अभिरुची ही संपादितही असते व नैसर्गिकही असते. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे पैलू आहेत. शिक्षकांनी करावयाच्या 3 Lचा पाठपुरावा: लेबर, लॅबोरेटरी अँड लायब्ररी. समाज मान्यता ही मोठी सामाजिक प्रेरणा आहे. एखाद्याच्या नैसर्गिक बुद्धीबरोबरच अनुभवशिवाय बुद्धीचा विकास होऊ शकणार नाही. थॉर्नडाईक यांनी बुद्धीचे 3 प्रकार केले आहेत. हिंदी बोलणारे बालक मराठीत मी चहा घेतली असे म्हणतो, यास पुरोगामी निरोधन म्हणतात. क्रमन्वित अध्ययनावर आधारित उपपत्ती स्किनर यांनी मांडली. वर्तन अभ्यासाच्या या पद्धतीचा टर्मनने वैकासिक, टर्मनचं नाव आलं म्हणजे आपल्याला आठवायला हवं वैकासिक. पांढऱ्या शुभ्र वस्त्र घालणाऱ्या शिक्षकाला डॉक्टर समजून घाबरणाऱ्या मुलाचे आचरण कोणत्या उपपत्तीत अभ्यासले जाते? अभिजात अभिसंधान. पॅवलॉवने वापरलेली उपपत्ती. जेरोम ब्रुनर यांनी अध्ययनाचे 3 मार्ग सांगितले. डॅशच्या मतानुसार अनुवंश व्यक्तीबरोबर अनुवंश व परिसर यांची बेरीज नसून अनुवंश व परिसर किंवा वातावरण यांचा गुणाकार आहे असं कोणी सांगितलं आहे? वुडवर्थ व मार्क्विस यांनी सांगितलं आहे. लहान मुलांना शिकविताना क्रीडा पद्धत या पद्धतीचा वापर करतात. विद्यार्थ्यांचे स्वयंकर्तृत्व पर्यवेक्षित अभ्यासामुळे जागृत होते. जॉन ड्वी यांच्या मतानुसार कुमार अवस्थेतील मुलांच्या समस्यांवर मात करण्यासाठी शाळेतील वातावरण पोषक असणे आवश्यक आहे. डॅश या अवस्थेतील विद्यार्थी शिक्षकांना दैवत समजतात. किशोर अवस्था. विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासासाठी सहली शिबिरे यासारख्या उपक्रमांचे आयोजन, भावभावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगाचे आयोजन, समस्यांवर चर्चा करणे वरील सर्व करायला हवे. अध्ययन स्वरूपातील प्रेरणेमुळे वर्तनाला निश्चित दिशा मिळते. अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय. अल्फ्रेड बिने यांचे बुद्धिमापन क्षेत्रात केलेले सर्वात मोठे कार्य मानसिक वय हे होय. डॉक्टर कामत यांची भारतीय मुलांसाठी तयार केलेली व्यक्तिगत शाब्दिक कसोटी हिंदी मुलांचे बुद्धिमापन या नावाने प्रसिद्ध आहे. बहिऱ्या व मुक्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमापनासाठी
अशाब्दिक कसोटी वापरतात. डॉक्टर भाटिया यांची कृतीयुक्त कसोटी प्रसिद्ध आहे. अशाब्दिक कसोट्या पेपर पेन्सिल कसोटी या नावाने ओळखल्या जातात. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडलाय? स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत. एडवर्ड थॉर्नडाईक या अमेरिकन शास्त्रज्ञाने सांगितलेला बुद्धीचा मानसिक क्षमतांचा पुंज CAVD या नाव म्हणून ओळखला जातो. थर्स्टन यांनी त्यांच्या अनेक घटक उपपत्तीमध्ये बुद्धिमत्तेचे 7 घटक सांगितलेले आहेत, तर गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण सर्वात जास्त 120 घटक आणि 120 घटकानंतर 121वा घटक सांगितलेला आहे सर्जनशीलता. 3 फेसेस ऑफ इंटेलेक्ट हा बुद्धिमत्तेविषयी प्रबंध कुणाचा आहे? गिलफोर्ड यांनी सांगितलेले 120 घटकांपलीकडील एक अत्युच्च घटक आत्ताच सांगितलं मी, सर्जनशीलता. गिलफोर्ड यांनी आपली उपपत्ती संरचनेच्या स्वरूपात मांडली. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्ताची गरज असली पाहिजे असा विचार डॅनियल गोलमन यांनी सांगितलेला आहे. म्हणूनच त्यांना भावनिक बुद्धिमत्तेचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं. भावनांचे दीर्घकालीन आविष्करण त्याचा स्वभाव ठरविते. इतरांच्या भावना, अनुभूती, संवेदनाची जाणीव असणे म्हणजे सहसंवेदना होय. अजून थोडेसे काही प्रश्न आहेत, पाहूया आपण. डॅशमुळे ज्ञान अद्ययावत होते, सरावामुळे. प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो. अनुवंशाच्या या नियमाला साधर्म्याचा नियम असे म्हणतात. एकाच कुटुंबातील भावंडे एका साच्यातून तयार केलेल्या गणपतीसारखे समान नसतात. हा नियम वैविध्याचा आहे. संपादित गुण संक्रमित होत नाहीत, अनुवंशिक होतात, शारीरिक होतात आणि मानसिक सुद्धा होतात. सरासरीकडे झुकण्याचा कल म्हणजेच परागतीचा हा अनुवंशाचा नियम होय. अनुवंशासंबंधी इसवी सन 1860 मध्ये ग्रेगॉर मेंडल यांनी वटाणावर प्रयोग करून त्यात संकर घडवून आणला. ग्रेगॉर मेंडेलच्या संशोधनानुसार आई वडिलांकडून 50% वारसा पुढील पिढीमध्ये संक्रमित होतो. डॉक्टर हेवर्ड यांनी जुळ्या मुलांवर प्रयोग करून सिद्ध केले की चांगला अनुवंश लाभला असून सुद्धा परिसर चांगला नसेल तर व्यक्तिमत्वाचा विकास योग्य प्रकारे होत नाही. परिस्थितीच्या प्रभावामुळे वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. अध्ययनार्थ्याच्या सभोवती पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षक यांची असते. संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे कार्य मन करते. मानसशास्त्रज्ञांच्या बाबतीत शुद्ध संवेदना प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत असू शकत नाही. रेल्वेतून प्रवास करताना 2 जवळजवळ आलेली झाडे आपणास त्यांच्यातील सान्निध्यामुळे दिसतात. रस्त्यावरील वाहनांचे, सायकली, स्कूटर वगैरे गट सादृश्यतेमुळे तयार होतात. शेजारच्या रुळावरून चालणाऱ्या आगगाडीकडे पाहून आपली गाडी सुरू झाली आहे असा भास इंद्रिय भ्रममुळे होतो. चित्तभ्रमाचे प्रमुख कारण भावनाक्षोभ. वर्गामध्ये शिक्षक आकृती व इतर पार्श्वभूमी असते हे विधान सर्वसाधारणपणे सत्य आहे. अध्यापन करत असताना महत्त्वाचे नियम, सिद्धांत, सूत्रे ठळक अक्षरात लिहावीत, कारण त्यामुळे ते आकृती रूपाने विद्यार्थ्यांच्या सहज नजरेत बसतात. कविता शिकविताना प्रथम ती पूर्ण वाचावी, कारण समग्रता हा अध्ययनाचा आत्मा आहे. शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर करावा, कारण विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांना विविध अनुभव मिळतात. समोर उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करणे म्हणजेच प्रतिमा होय. अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असतात. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल असते. हॅम्लेटला आपल्या बापाचे भूत दिसणे हे अवस्तुबोधचे उदाहरण आहे. अशा प्रकारे आपण 401चे भरपूर MCQ पाहिलेले आहेत. धन्यवाद.